छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचारादरम्यान इम्तियाज जलील यांच्या गाडीवर नाराजांचा हल्ला। जलील यांचा शिरसाट आणि सावेंवर रोख, तर जलीलांचे आरोप दोघांनी फेटाळले। काँग्रेस आणि एमआयएम सोबतची युती खपवून घेणार नाही, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं। अंबरनाथमधले काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपात करणार प्रवेश, तर अकोटमधली युती भाजपनं तोडली। अकोल्यात हल्ला झालेले काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू, तर आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा इशारा। वांद्र्यात शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीम कुरेशींवर हल्ला, प्रचारादरम्यान ज्ञानेश्वर नगरमध्ये अज्ञातांकडून चाकू हल्ला। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका, देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्वात मोठे गुंड, तर सकपाळांच्या टीकेवर भाजपचा पलटवार। अजितदादांच्या तालमीत तयार झालेले महेश लांडगेंच्या भ्रष्टाचारावरून दादांवर निशाणा, तर अजित पवार महाराष्ट्राचे आका, लांडगेंची टीका, तर मी कोण हे जनता ठरवेल, दादांचं प्रत्युत्तर। मुंबई महापालिकेतील उमेदवारी मागे घेण्यासाठी राहुल नार्वेकरांची धमकी, पैशांचीही ऑफर, मुंबईतील अपक्ष उमेदवार तेजल पवार यांचा गंभीर आरोप। बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाचा मृत्यू, 19 दिवसात बांगलादेशात 7 हिंदूंनी गमावले प्राण, मिथुन सरकार हा मृत्युमुखी पडलेला 7वा तरुण।